लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे। महायुतीचे सर्व घटक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI, रासप, मनसे सर्व महायुतीचे घटक एकत्रित येऊन एक मताने एक दिलाने प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन आम्ही मतदारांची भेट घेतोय। अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक गावागावामधून आम्हाला पाहायला मिळतोय। एका दिवशी तर स्वतः उमेदवार आमच्या सोबत होत्या। प्रत्येक गावात घरोघरी ताईंचं ऑक्शन आमच्या सर्व महिला भगिनींकडून होत होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद उत्साहाच्या वातावरणामध्ये ताईंचं स्वागत प्रत्येक गावागावामध्ये होत होतं। आणि म्हणून आज जरी ताई नव्हत्या तरी आम्ही काल दिवसभर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा प्रचार, एका दिवसाला एक जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास 25-30 किलोमीटर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही चालू केलेलं आहे। आता शेवटचे 2 गट राहिलेले आहेत। 2 दिवसात ते देखील पूर्ण होणार आहे। परंतु त्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्या शहराची रॅली चालू करतोय। शहरामध्ये उद्या प्रत्यक्ष स्वतः स्मिताताई वाघ उमेदवार म्हणून उद्या सकाळी 8 वाजता त्या येणार आहेत आणि पाचोरा शहरामध्ये उद्या शनिवार आहे, बाजाराचा दिवस आहे, व्यापारी बांधव सगळे भेटतील। या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पक्षीय महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी येऊन एक जंगी रॅली काढण्याचा मानस या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून उद्या सकाळी 8 वाजताची वेळ दिलेली आहे। पाचोरा शहराची रॅली आटोपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता महायुतीचा एक मोठा मेळावा या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचे सगळे घटक, मग आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ असतील, भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी असतील, मनसे RPIचे सगळे पदाधिकारी असतील, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्या संध्याकाळी 6 वाजता समर्थ लॉन्स या ठिकाणी महायुतीचा मोठ्या मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून उद्या सकाळी रॅलीला, उद्या संध्याकाळी महामेळाव्याला आपल्या सगळ्यांच्या कडून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीला पण आणि महामेळाव्याला पण उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करत असताना 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता व्यापारी बांधवांचा मेळावा आपण जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेला आहे। त्यांचे सगळ्यांच्या अडीअडचणी ऐकून घेण्याकरता किंवा त्यांचंही मार्गदर्शन ऐकून घेण्याच्यासाठी व्यापारी बांधवांचा मेळाव्याचं नियोजन आपण 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता म्हणजेच रविवारी जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेलं आहे। त्याही मेळाव्याला सर्व व्यापारी बांधवांनी हजर राहावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।